नाशिकमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेनं त्यांच्या अग्निशमन विभागात एक मोठी भरती काढलीये. चला मग लगेचच या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. तब्बल 186 जागा. हो, आकडा अगदी बरोबर आहे. याचाच अर्थ अनेक तरुणांचं सरकारी नोकरी मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते आता पूर्ण होऊ शकतं. तर मग आपण या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. म्हणजे ही संधी नेमकी काय आहे, त्यासाठी कोण पात्र ठरू शकतं, अर्ज कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवड कशी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही संधी नक्की आहे तरी काय. बघा, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर ही नाशिक शहराच्या सुरक्षेची एक खूप मोठी जबाबदारी आहे. तर बघा, इथे 2 प्रकारची पदं आहेत. पहिलं आहे चालक यंत्रचालक, जे गट क मध्ये येतं आणि त्यासाठी आहेत 36 जागा. आणि दुसरं पद आहे फायरमॅन, गट ड साठी, आणि त्यासाठी तर तब्बल 150 जागा आहेत. दोन्ही पदांसाठी पगारही चांगला आहे. अर्थात जबाबदारीनुसार त्यात थोडाफार फरक तर असणारच. पण थांबा, अर्ज करण्याच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तपासावी लागेल. ती म्हणजे पात्रता. आपण या पदांसाठी पात्र आहोत की नाही? चला तर मग हेच निकष आता आपण बघूया. आणि इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की दोन्ही पदांसाठी शैक्षणिक अट अगदी सारखीच आहे, फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. हो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणं हे बंधनकारक आहे. आता बघा, अग्निशमन दलात काम करायचं म्हणजे शारीरिकदृष्ट्या फिट असणं तर आलंच, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच उंची, छाती, वजन आणि दृष्टी यासाठी काही खास नियम ठेवलेले आहेत. आणि हो, हे नियम पूर्ण करणं अनिवार्य आहे, त्यात कोणतीही सूट नाही. आता लक्ष द्या, हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे दोन्ही पदांमध्ये. जर चालक यंत्रचालक पदासाठी अर्ज करायचा असेल तर हेवी व्हेकलचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव हवा. आणि जर फायरमन पदासाठी अर्ज करायचा असेल तर मुंबईच्या स्टेट फायर ट्रेनिंग सेंटरमधून 6 महिन्यांचा फायरमन ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज भरण्याआधी आपण नक्की कोणत्या पदासाठी पात्र आहोत हे नीट तपासून घ्या. ठीक आहे, समजा पात्रता जुळत असेल तर पुढचा प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा. तर अजिबात काळजी करू नका. सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे. अगदी 3 सोप्या स्टेप्समध्ये काम होतं. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची, मग व्यवस्थित माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आणि शेवटी ऑनलाईन फी भरायची. बस झालं काम. आता अर्ज शुल्काचं बघूया. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि जे राखीव आणि अनाथ प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी 900 रुपये शुल्क आहे. आता तारखा या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. अर्ज करायला सुरुवात होतीये 10 नोव्हेंबरपासून आणि शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका, वेळेच्या आत अर्ज भरून टाका. चला, अर्ज भरला, पण मग निवड कशी होणार हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता आपण निवड प्रक्रियेचे टप्पे समजून घेऊया. निवडीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे ऑनलाईन लेखी परीक्षा. यामध्ये बघा, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि पदाशी संबंधित असे विषय असतील. एकूण 60 प्रश्न विचारले जातील आणि गुण असतील 120. ही परीक्षा देण्यासाठी 1.5 तास म्हणजे 90 मिनिटांचा वेळ मिळेल. लेखी परीक्षा पास झाल्यावर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मैदानी चाचणी. शारीरिक क्षमतेला पारखणारी ही चाचणी असणार आहे 80 गुणांसाठी. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अंतिम निवड फक्त लेखी परीक्षेवर होणार नाहीये. लेखी परीक्षेचे 120 गुण आणि मैदानी चाचणीचे 80 गुण, या दोन्ही गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. इथे 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे या भरतीमध्ये कोणतीही मुलाखत नाही. हो, निवड फक्त परीक्षेच्या गुणांवर होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेखी परीक्षेत पात्र ठरण्यासाठी खुल्या प्रवर्गाला कमीत कमी 50% आणि राखीव प्रवर्गाला 45% गुण मिळवणं आवश्यक आहे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पटकन बघून घेऊया. हे मुद्दे अजिबात विसरायचे नाहीत. आणि ही सूचना तर सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे दोन्हीही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू ठेवा. कारण प्रवेशपत्र असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची सूचना, सगळी माहिती तुम्हाला याच माध्यमातून मिळणार आहे. आणि जाता जाता ही फायनल चेकलिस्ट नक्की लक्षात ठेवा. 1.
फक्त अधिकृत वेबसाईटच वापरायची. 2 शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करायचा. 3 निवड ही लेखी आणि शारीरिक चाचणीच्या गुणांवरच होणार आहे. आणि 4 अर्ज करण्याआधी आपल्या पदाची पात्रता पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा. तर ही होती नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील भरतीबद्दलची सगळी माहिती. संधी खरंच खूप मोठी आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ह्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहोत का?